सम्राट सम्राट पृथ्वीराज चौहान। लेकिन हमारे सुल्तान शहाबुद्दीन गौरी ने उसे बंदी बनाकर गजनी ले गया था और वहाँ उसे अंधा किया। अंधा अंधा बनाया, अंधा किया। कहानी यहीं पर खत्म नहीं होती खान साहब। ती गुरुवारची रात्र होती। सम्राट पृथ्वीराज चौहान सुल्तान शहाबुद्दीन घोरी के दरबार में खड़े थे। त्यांच्या शब्दवेधी बाणाचा अद्भुत चमत्कार पाहण्यासाठी सारा दरबार बेचैन होता। एक अंधळा माणूस केवळ आवाजावरून निशाणा साधणार होता। खूप भीड होती। इतक्यात दरबारात कोणीतरी हस्तिदंत फेकला। पृथ्वीराज चौहानांनी बाण मारला आणि तो थेट हस्तिदंतात घुसला। कोणी लाकडाचा गोळा फेकला तर त्याच्यावर क्षणात बाण आदळून तो फुटला। दरबार शांत होता। नकळत सुलतान घोरी वावा म्हणाला आणि दुसऱ्या क्षणी त्याच्या टाळूतून एक बाण आरपार गेला। सुलतान संपला। खान साहेब हिंदू राजाला आंधळा केला तरी त्याचा पराक्रम आंधळा झाला नाही। शंभूराजे, मेरे खास आप आराम फरमाइए। मिर्जा राजे, कैसी कहानी बता रहा है ये बच्चा? मुगलों की छावनी में हमारे पुरखों के खिलाफ ऐसी बातें। मिर्झा राज, त्यासनी म्हणावं ह्यो इतिहास आहे। लई आवाज चढवू नका, नेताजी म्हणतात मला। वरला राजा ह्यो आमचा। नेताजीराव, दहामुळं राजा असला तरी मिर्झा राज, वाघ तो वाघच। जंगलात बी वाघच आणि पिंजऱ्यात अडकला तरी बी वाघच। हा, फिर भी एक गोष्ट सांगू का राजाजी, माणसं हत्ती घोडा आणि ऊठ विकत घेत्यात, पर वाघ कोणी फुकट देतो म्हटलं तरी घेत नसतो। तुम्ही तो घेतलाय नव, मग आता पाळून दावा।